4 पदरी घडी द्या. टेप द्या गं. पूर्ण उंची आपली 12 आलेली आहे. 12चा मार्किंग आणि याच्यातच आपल्याला हा 1.5 इंच आणि खालचा 1.5 इंच. या 12 मध्येच आपण 1.5 इंच मार्क करतो. कळालं ना? आणि रुंदीसाठी आपला 9 इंच आहे. किती? 9 इंच. बारा प्लस 9 प्लस सीटचा आणि अर्धा. आता म्हणून तेच सांगितलं. 12 मध्ये आपण ऍड नाही केले. 6 मध्ये ऍड केले आपण. 1.5 आणि त्या 12 मध्येच हा 1.5 घेतला एक्स्ट्रा. जे त्याच्यातच 1.5चा मार्क करून घेतो वेगळं. ते फोल्डिंग आहे म्हणून वेगळं दाखवायचं. लाईन बांध. ठीक आहे. मोठी पट्टी द्या. आता ती 4 वेळा वर खाली करावी लागते मला. ठीक आहे. झालं एवढं. आता आपल्याला इथं आसनचा भाग टाकायचा आहे. हे सोडलंय मी. इथं 4 नंबर. इथून आपल्याला 6 इंच टाकायचं. जर इथून टाकलं तर चुकलं तुमचं. इथून टाकायचे कारण हे इलॅस्टिक मध्ये जाणार आहे हा भाग सगळा. त्याच्यामुळे मग हे आसन बसणार. खालची बाजू आहे का मॅडम? वरची. 0 नंबर इकडे घेतला ना. ठीक आहे. इथं 1.5 इंच मार्क लागलं ते. इकडं पण 1.5 इंचाचा मार्क करा म्हणजे सरळ रेषा आहे. हॅलो. हो आलेत का तुम्ही? का येत आहे? हो या आली मी. हो चालेल. खाली सांगून या. फक्त एंट्री करावी लागते वहीमध्ये. एंट्री करून सांगून या. हा वर आहे पण खालचं पहिल्या मजल्यावर पहिलं सांगून या. तिकडे डायरेक्ट वर नका. हां ठीक. हो चालेल. झालं. इथं 1 इंच आत यायचे. हा फक्त सेप देण्यासाठी आपण घेतलेला आहे 1 इंच. आपल्याला दुसरं इलास्टिक जे बसवायचे ते या लाईनवर बसवणार आहे आपण. ठीक आहे. सीझर देतो. काय फरक पडला तुझंच आहे ना हे? नाही बस जाणताय काय काय. 1.5-2 वर्षापर्यंत बसेल. 1 वर्ष नाही चालेल. इथं आपण इलास्टिक बसवतो. 1.5 इंच इलास्टिक आहे ते इथं बसवलं जाणार आहे. हां तर इलास्टिक घेताना आपण हाफच घेणार आहे एवढंच. आणि त्याला खेचून घ्यायचंय आणि मग 2 शिला येणार आहे. या कडेवर एक आणि या कडेवर एक इलास्टिकच्या. असं शिवायचं. खाली डबल फोल्ड करायचं आहे. मोठं लावायचं का छोटं? खाली 1.5 इंची.